येस, थिंग्स सेड ऑर डन बाय कॉन्स्पिरेटर इन अ रेफरन्स टू कॉमन डिझाईन. ओके, काय म्हटलंय? कॉन्स्पिरेटर. हू इज अ कॉन्स्पिरेटर? कॉन्स्पिरेटर म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती ज्यांनी मिळून क्राईम केलाय, कॉन्स्पिरसी केलेली आहे. काय केलेली आहे? कॉन्स्पिरसी केलेली. आता जे काही थिंग सेड ऑर डन, डन काही काही बोलतात ते एकमेकाला, काही डन काही करतात, जे काही करतात इन रेफरन्स टू द कॉमन डिझाईन, तर ते सगळे इथे रिलेव्हंट आहे. म्हणजे काय? सपोज 4 जण आहेत, ए बी सी डी, ए बी सी डी असे 4 जण आहेत. ए नी बी ला फोन केला की आपल्याला कुठे जमायचं आहे? सीच्या घरी जमायचंय, चल. ओके, मग एनी सगळ्यांना फोन केले आणि सगळे एकत्रित आले सीच्या घरी. आता इथे डी आला नाही, तिघ आले. ए बी सी डी नी एक एक प्लॅनिंग केले. तर त्या प्लॅनिंग मध्ये ते काय बोलतात, काय करतात, बिफोर क्राईम, आफ्टर द क्राईम. सी तिथे हजर नाही आहेत किंवा डी हजर नाही, आपण तो फोनवर कॉन्टॅक्ट करतो किंवा इंटेन्शनली त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, काय काय बोलतात, काय काय करतात क्राईम करण्यासाठी, ह्या सगळ्या रिलेव्हंट आहे. मग उद्या चालून असं नाही, सर मी तसं बोललो नव्हतो, असं बोललो होतो, काहीही बोला विच इज रिलेटिंग टू ऑर इन रेफरन्स टू द कॉमन डिझाईन ऑफ द क्राईम, आणि त्यामध्ये डेफिनेटली तुम्ही इथे लायबल राहणार आहात. ठीक आहे की नाही? जे काही प्लॅनिंग करतायत. So where there is a reasonable ground to believe that 2 or more persons have conspired together to commit an offense or an actionable wrong. Anything said, कोणतंही actionable wrong तुम्हाला करायचं आहे, डॉक्युमेंट मध्ये घोटाळा करायचा आहे. 2 or more persons are conspired together. Conspired together means कॉन्स्पिरसी करत आहेत मिळून. दोनपैकी दोन व्यक्ती पाहिजेच कॉन्स्पिरसी करायला, आणि दोनच्या वरती कितीही असू द्या. एनिथिंग सेड, डन ऑर रिटन बाय एनी वन ऑफ सच पर्सन्स इज अ रेफरन्स टू देअर कॉमन इंटेन्शन after the time when such intention was first entertained by any one of them is a relevant fact as against such of the persons believed to be so conspiring, as well for the purpose of proving the existence of the conspiracy as for the purpose of showing that any such a person was a party to it. जोही इथे पर्पज साठी आलाय, कॉन्स्पायर टुगेदर साठी, आणि एक्झिस्टिंग थिंग्स अशा दिसतात की हे सगळे पार्टी टू द क्राईम आहे. तर या सिच्युएशन मध्ये जे काही बोललंय, जे काही एकमेकांनी केलं आहे, एकट्याने जरी केलं आहे, पण ते सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यांचं इंटेन्शन आहे क्राईम करण्याचं, तर ते सगळे इथे लायबल होणार, आणि हे सगळे जे फॅक्ट्स आहेत ते ऑल फॅक्ट्स आर रिलेव्हंट फॅक्ट होणार. ठीक आहे? So reasonable ground exists for believing that A has a join in a conspiracy to wage war against the state. Illustration आहे की waging war against the state करण्यासाठी A नी जॉईन केले की नाही, तर तिथे इथे दिलेलं आहे की yes, the fact that B procured arms in Europe for the purpose of the conspiracy. ठीक आहे? तर बी नी इथे प्रोक्युरेशन केलेलं आहे आर्मचं इन कुठे? युरोपमध्ये. अँड सी कलेक्टेड मनी इन कलकत्ता, आणि सी नी त्याचे पैसे जमा केले होते कलकत्तामध्ये त्या ऑब्जेक्टचे. अँड दी persuaded persons to join the conspiracy in मुंबई. ठीक आहे की नाही? आणि डी ला इथे जॉईन व्हायचं होतं मुंबईमध्ये. ही पब्लिश्ड रायटिंग ॲडव्होकेटिंग अन ऑब्जेक्ट्स इन अ व्ह्यू ऑफ आग्रा अँड ट्रान्समिटेड फ्रॉम दिल्ली. दिस इज द न्यू इलिस्ट्रेशन आहे. अशा प्रकारची इलिस्ट्रेशन येऊ शकतात. एक दिल्लीमध्ये सापडलाय पैसे कलेक्ट करताना किंवा ते पैशाचे व्यवहार करताना रिगार्डिंग द ऑफेन्स, एक कलकत्तामध्ये सांगितला. जी ॲट सिंगापूरमध्ये. हे जे सगळेजण कॉन्स्पिरसी केलेली आहे वेजिंग वॉर अगेन्स्ट स्टेट, तर हे सगळे लायबल आहे आणि कॉन्स्पिरसी आहे. आणि इच अँड एव्हरी फॅक्ट, जे काही कोणी कलकत्त्यामध्ये काय करताय, कोणी दिल्लीमध्ये काय करताय, कोणी सिंगापूरमध्ये काय करताय, सगळे रिलेव्हंट फॅक्ट असणार आहे. ठीक आहे? सो सिम्पल. 9. When facts not otherwise relevant becomes relevant, we can say a plea of alibi. Yes. ठीक आहे? आपण याला काय म्हणतो? येस, प्ली ऑफ alibi म्हणतो. ठीक आहे? समथिंग विज नॉट हिअर. ओके, असं आपण म्हणू शकतो. समथिंग एल्स जी की क्राईम मध्ये डायरेक्टली दिसून येत नाही आहे. ठीक आहे? डॉक्ट्राईन्स मी आता नाही घेणार आहे. जेव्हा डॉक्ट्राईन्स आपण एक पर्टिक्युलरली तिन्ही क्रिमिनल लॉ झाले
की त्याच्या डॉक्ट्राईन्स आणि तिन्ही क्रिमिनल लॉ झालेत की त्याच्या केस लॉज आपण सगळं सेपरेटली PDF बनवून घ्यावे लागतात. आता सांगितलं तर तुम्ही ते विसरून जातात. तुम्हाला मला ऑफलाईन मटेरियल द्यावं लागतं PDFs मध्ये. फॅक्ट्स नॉट अदरवाईज रिलेव्हंट आर रिलेव्हंट. काही फॅक्ट्स आहे की डायरेक्टली रिलेव्हंट नाही पण अदरवाईज त्या रिलेव्हंट होते. जसं मी तुम्हाला मागच्या उदाहरणात सांगितलं होतं की क्राईम घडला आणि मी म्हणते की मी तिथे नव्हतेच, तर तुम्ही होता कुठे? तर मी कुठे होते? पुण्याला होते, मुंबईला होते. मी असं सांगते की मी छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यावेळेस नव्हते. माझा डिफेन्स आहे. मग कोर्ट म्हणेल की होता कुठे ते सिद्ध करा. मग आता कुठे होता हे या गुन्ह्याशी काही रिलेव्हंट नाहीये. मी तिथे नाही आहे हे रिलेव्हंट नाही, पण कुठे होतात? मग जिथे होतात तिथल्या काही एव्हिडन्स मला द्यावं लागेल. कशाने गेले? बाय बस, बाय ट्रेन, तिकीट दाखवावं लागेल, अपीरन्स दाखवावं लागेल तिथलं. ठीक आहे की नाही? तर अशा पद्धतीत जी गोष्ट आता तिकीट, रेल्वेच्या तिकीट्स या क्राईमशी काही संबंधित आहेत का? नाहीये. बट इथे संबंधित करून घेतात, रिलेव्हंट करून घेतात. म्हणजे फॅक्ट्स नॉट अदरवाईज रिलेव्हंट. क्राईम झाला याच्याशी काही संबंध नाही या रेल्वेच्या तिकीटचा, बट आर रिलेव्हंट, बट बिकम्स रिलेव्हंट होत आहे. का? कारण की दुसरीकडे उपस्थिती दाखवायची आहे. when a facts not otherwise relevant becomes relevant. Sorry. If they are inconsistent with any fact in issue or a relevant fact, okay, if they are inconsistent with the, totally inconsistent आहे. क्राईम झाला, माझ्यावर अलिगेशन्स लावले की पल्लवी मॅडमनी छत्रपती संभाजीनगरमध्ये क्राईम केला, पण मी इथे डायरेक्टली पुणेच्या माझ्या मॉल मधल्या थिएटरच्या मूवीच्या तिकीट्स आणून दाखवतीये की बघा सर त्यावेळेस मी हे पुष्पा मूवी बघत होते. आता त्या पुष्पा मूवीच्या तिकीटच्या क्राईमशी टोटली इनकन्सिस्टन्स आहे. अपोजिट पार्टी म्हणतील दॅट इज टोटली इरिलेव्हंट सर, डोंट ऍडमिट इट. पण कोर्ट म्हणेल जरी इनकन्सिस्टन्स असेल पण यांची उपस्थितीच तिथे नाही दाखवता, उपस्थिती पुण्याला दाखवता, याचा अर्थ की क्राईम घडला कसा, किंवा घडला असेल तर मॅडमनी केलाच नाही. दॅट्स वाय द फॅक्ट नॉट अदरवाईज रिलेव्हंट बिकम्स रिलेव्हंट. रिलेव्हंट होऊ शकते. माझ्या मूवीच्या तिकीट पुण्याच्या इथे रिलेव्हंट होऊ शकते. सो इफ द इनकन्सिस्टन्स विथ एनी फॅक्ट इन इश्यू आर रिलेव्हंट, तर कोर्ट त्याला रिलेव्हंट करून ऍडमिट करून घेऊ शकतो. आणि अपोजिट पार्टी म्हणेल सर इरिलेव्हंट आहे, ऍडमिट करू नका. पण मी सांगते की सर रिलेव्हंट आहे, माझी उपस्थिती तिथे दाखवत आहे म्हणजे रिलेव्हंट आहे, तर तुम्ही ऍडमिट करून घ्या. इफ बाय देमसेल्व्स आर इन कनेक्शन्स विथ अदर फॅक्ट्स they make the existence or non-existence of any fact in issue or a relevant fact highly probable or improbable. If by themselves in connections with या फॅक्टच्या कनेक्शन सोबत विथ अदर फॅक्ट दे मेक एक्झिस्टन्स ऑर नॉन एक्झिस्टन्स ऑफ एनी फॅक्ट इन इश्यू ऑर रिलेव्हंट फॅक्ट हायली प्रोबेबल ऑर इम्प्रॉबेबल. हायली प्रोबॅबिलिटी, इम्प्रॉबॅबिलिटी जनरली सिव्हिलमध्ये येते. बट इफ द देमसेल्व्स आर इन कनेक्शन विथ द अदर फॅक्ट, आता कोणत्याही फॅक्ट जे की क्राईम झालेला आहे त्याच्याशी संबंधित कनेक्शन्स मध्ये कोणत्याही दुसऱ्या फॅक्ट एक्झिस्ट करत असेल किंवा नॉन एक्झिस्ट, जसं की एक्झिस्टन्स की मी एक्झिस्टन्स दाखवते की मी छत्रपती संभाजीमध्ये एक्झिस्टच नव्हते, मी होते पुण्यामध्ये, माझं एक्झिस्टन्स तिथे दाखवत आहे. ह्या तिकीट्स माझं एक्झिस्टन्स दाखवत आहे की मी तिथे होते. नॉन एक्झिस्टन्स ह्या तिकीट्स माझं नॉन एक्झिस्टन्स दाखवत आहे की असं होऊच शकत नाही, मी छत्रपती संभाजीनगर मधून 9 वाजता येऊन क्राईम करून पटकन 9 वाजता थिएटरमध्ये कशी जाऊन बसली, शक्यच नाहीये. आणि क्राईम झाला 9 वाजता. ऑफ एनी फॅक्ट इन इश्यू आर रिलेव्हंट फॅक्ट हायली प्रोबॅबल ऑर इम्प्रॉबेबल. प्रोबॅबिलिटी कमी आहे, प्रोबॅबिलिटी नाहीच आहे किंवा इम्प्रॉबेबलच आहे टोटली. अशा प्रोबॅबिलिटी, नॉन प्रोबॅबिलिटी जर इथे फॅक्ट्स दाखवत असतील आणि ज्या कनेक्शन्स विथ द अदर फॅक्ट आहे, जसे की इथे अलिगेशन्स लावले की छत्रपती संभाजीनगर मध्ये क्राईम घडलेला आहे, किती वाजता, मॉर्निंगला 9 AM ला, आणि तो XYZ या व्यक्तीने केला आहे. XYZ व्यक्ती इनकन्सिस्टंट फॅक्ट्स आणून दाखवते, कोर्टासमोर एक तिकीट प्रोड्यूस करते की त्या दिवशी 9 AM ला सर मी पुण्यात होतो आणि तिथे थिएटरमध्ये मूवी बघत होतो, पहिला शो बघत होतो. बघा तुम्ही CCTV कॅमेरे चेक करू शकतात, माझं मूवीचं तिकीट चेक करू शकतात. असं शक्यच नाही. दॅट इज टोटली इम्प्रॉबेबल की मी येईल, क्राईम करेल आणि पुण्याला उडून जाईल. पॉसिबल आहे का? नाही, नाही ना. सो इट्स टोटली इम्प्रॉबेबल. किंवा प्रॉबॅबिलिटी दाखवत आहे का काही गोष्टींची, तर अशी प्रॉबॅबिलिटी दाखवणारेही एव्हिडन्सेस तुम्ही देऊ शकता. एक्झिस्टन्स दाखवणारे एव्हिडन्सेस देऊ शकता, नॉन एक्झिस्टन्स दाखवणारे अदर एव्हिडन्स देऊ शकता, विच इज नॉट डायरेक्टली द एव्हिडन्स टू द फॅक्ट इन इश्यू बट इन कनेक्शन विथ द फॅक्ट्स इन इश्यू. समजलं नसेल तर विचारा, थोडंसं अवघड आहे. ठीक आहे.
समजलं असेल तर पुढे जाते. सो द क्वेश्चन इज वेदर ए कमिटेड अ क्राईम ऍट चेन्नई. सेम उदाहरण आहे जे की मी सांगते, चेन्नई. ऑन अ सर्टन डे, द फॅक्ट दॅट त्या सेम दिवशी ऑन दॅट डे ए वॉज ऍट लडाख इज रिलेव्हंट. ए वॉज ॲज लडाख. एनी कमिट केला चेन्नईमध्ये क्राईम म्हणून इथे अलिगेशन्स लागले, ट्रायल सुरू आहे. ए म्हणतो सर मी लडाखमध्ये होतो. मग लडाखमध्ये होतात तर तिथले एव्हिडन्स ते, मग तिथले एव्हिडन्स हा काय काय करत होता ते इथे डायरेक्टली रिलेव्हंट आहे इन द कनेक्शन ऑफ दिस फॅक्ट. द फॅक्ट दॅट नियर द टाइम वेन द क्राईम वॉज कमिटेड, ज्यावेळेस क्राईम कमिट झाला, ए वॉज ॲट द distance from the place where it was committed and which would render it highly improbable. ओके, काय म्हटलंय सेंटेन्स बघा, विच वुड रेंडर इट हायली प्रोबेबल, हे शक्यच नाही आहे, दो नॉट इम्पॉसिबल, दॅट ही कमिटेड इट इज रिल. की तिथून लडाख मधून चेन्नईमध्ये येऊन तो क्राईम करू शकतो का त्यावेळेस, इट इज हायली इम्प्रॉबेबल. द क्वेश्चन इज वेदर, हा आता तुम्ही म्हणाल मॅडम तो कोणाला सांगून करू शकत नाही का, तर तो भाग वेगळा, त्याची प्रेझेन्सी बद्दल आपण इथे बोलतोय. तसं तर होऊच शकतं, तसं तर कुठून पण कुठून होऊ शकतं. XYZ तिकडून कुठून अमेरिकेतून वगैरे इथून करून काही करू शकतो, तो भाग वेगळा. ठीक आहे, त्याला आपण दुसऱ्या सेक्शन्स मध्ये कव्हर करतो. मग प्रॉबॅबिलिटी मध्ये कव्हर करतो की सर तो नव्हता इथे, तो तिथे होता, पण त्यांनी करायला सांगितलं, इट्स प्रॉबॅबिलिटी मध्ये येतो. ठीक आहे, त्याचेही एव्हिडन्सेस तुम्ही देऊ शकता, रिलेव्हंट आहे. तो जर म्हणत असेल मी तिथे नव्हतोच, इम्प्रॉबेबल आहे, मी करू शकत नाही, तर तुम्ही एव्हिडन्स द्या, प्रोसिक्युशन काय की सर XYZ नी PYQ करून घेतलं आहे. ठीक आहे ऑफिस, इट्स अ अबेटमेंट. The question is whether a committed a crime. The circumstances are such that the crime must have been committed either by A, B, C, D. आता इथे सर्कमस्टन्सेस आल्या की A नी केलाय, B नी केलाय, C नी केलाय, D नी केलाय. Every fact which shows that the crime could have been committed by no one else and that it was not committed by either B, C, D is irrelevant. काय म्हटलं आहे, क्वेश्चन कोर्टासमोर उभं राहिलाय की क्राईम झालेला आहे आणि सर्कमस्टन्सेस असे दिसत आहे की A केलाय, B केलाय, C केलाय किंवा D केलाय, पण फॅक्ट कोर्टासमोर आले आणि त्याच्यामध्ये दिसत आहे की क्राईम कुड हॅव बीन कमिटेड बाय नो वन एल्स, कोणीही एकाने केला नाही, अँड दॅट इट वॉज नॉट कमिटेड इदर बाय B, C और D. ठीक आहे, जर B, C आणि D नी कमिट केला नसेल तर लक्षात घ्या कोणी कमिट केला, A. अशा प्रकारचेही एव्हिडन्स रिलेव्हंट होऊ शकतात. पण याचा अर्थ असा नाही की सपोज A, B, C, आता इथं बघा कसं म्हणतात ते की A, B, C, D या चारपैकी एकाने क्राईम केलेला आहे असं दिसून येतं, फॅक्ट्स आहेत कोर्टासमोर. त्यापैकी D निर्दोष मुक्त सोडला, यांनी क्राईम केलाच नाही. C निर्दोष मुक्त सुटला, यांनी क्राईम केलाच नाही. B निर्दोष मुक्त सोडला की यांनी क्राईम केलाच नाही. पण डायरेक्टली तुम्हाला A ला आतमध्ये टाकता येते की तिघांनी नाही केला म्हणून यांनी केला. A नी क्राईम केला का याचे एव्हिडन्स लागतातच. ठीक आहे, तर अशा आता ते डिपेंड करेल. तर इथे असं म्हटलं जाईल की दॅट इट वॉज नॉट कमिटेड इदर B, C और D इज अ रिलेव्हंट, की B, C, D नी क्राईम नाही केला हे रिलेव्हंट आहे, पण मग याचा अर्थ A नी केला का नाही. ठीक आहे, फॅक्ट्स टेंडिंग टू एनेबल अ कोर्ट टू डिटरमाइन अमाऊंट्स थोडंसं अवघड आहे, 1, 2, 3 सेक्शन लक्षात घ्या. नाही कळलं तर विचारा, डायरेक्टली लाईव्ह बॅच मध्ये नसेल विचारायचं तुम्हाला तर तुम्ही आपला क्लास झाल्यानंतर डिस्कशन मध्ये विचारू शकता. फॅक्ट्स टेंडिंग टू एनेबल कोर्ट टू डिटरमाइन अमाऊंट्स आर रिलेव्हंट इन अ सूट फॉर डॅमेजेस. सूट फॉर डॅमेजेस, तर सूट फॉर डॅमेजेस म्हणजे आपण लाईक टॉर्चचे केसेस म्हणू शकतो किंवा मोटर व्हेकल ऍक्सिडेंटचे केसेस म्हणू शकतो. ठीक आहे की नाही, इन्शुरन्सचे म्हणू शकतो. तर फॅक्ट स्टँडिंग एनेबल टू कोर्ट टू डिटरमाइन अमाऊंट, कोर्टाकडे अशी केस आलेली आहे की कोर्टाला अमाऊंट डिटरमाइन करायची की नेमकं आता नुकसान भरपाई किती द्यायची. सपोज एखादा व्यक्ती रोड ऍक्सिडेंट्स मध्ये त्याची डेथ झाली तर त्याच्या फॅमिलीला किती आपण डॅमेजेस द्यायला हवे याचं डिस्क्रिशनरी पॉवर कन्सिडर करण्याचं कोर्टाला आहे. कोर्ट मे डिटरमाइन अमाऊंट, तर कोर्ट डिटरमाइन करेल की करता होता, घरातला करता पुरुष होता आणि एवढं कमवत होता, एवढं नुकसान झालं तर इतके डॅमेजेस यांना द्यायला पाहिजे. तर हा सेक्शन काय म्हणतो की अशा प्रकारे डिटरमाइन करण्यासाठी, हे अमाऊंट डिटरमाइन करण्यासाठी कोर्टाला कोणत्या प्रकारचे एव्हिडन्सेस रिलेव्हंट इथे करता येईल. तर बघा, फॅक्ट्स टेंडिंग टू एनेबल द कोर्ट टू डिटरमाइन अमाऊंट आर रिलेव्हंट इन अ सूट फॉर डॅमेजेस. तर जेही सूट्स मध्ये इथे रिलेव्हंट फॅक्ट्स येतात ना, तर ते इथे कोर्टाला रिलेव्हंट करून ऍडमिसेबल करता येईल. मी तुम्हाला
फर्स्ट डे सांगितलं की सेक्शन 3 पासून पुढे तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या केसचे इथे कन्क्लुजन मिळणार आहे. ठीक आहे. आता तुमच्याकडे ABCD ची केस आलेली आहे. ABCD 4 जण आहेत. त्याच्यापैकी प्रूव्ह झालं की B नी क्राईम नाही केला, C नी नाही केला, D नी नाही केला, म्हणजे कोर्ट प्रिझ्युम कॉन्क्लुजन वर जाईल का की A नी नाही केला. A नी करावं लागेल प्रूफ तुम्हाला. उद्या चालेल तुम्ही डिफेन्सकडे आहे आणि कोर्टाने निर्णय देऊन टाकला की D नी नाही केला क्राईम, C नाही आहे, B नाही, म्हणजे A नी केला आणि A ला आतमध्ये टाका. तुम्ही ऍज अ डिफेन्स म्हणू शकतात की बियॉन्ड रिझनेबल डाऊट पहिले प्रूव्ह करा की A नी क्राईम केला की नाही. ते प्रॉसिक्युशन असं प्रिझम्पशन वर नाही चालणार. ठीक आहे. तुमच्याकडे तशी केस आली, सपोज तुमच्याकडे अशी केस आली उद्या की तुम्हाला डॅमेजेस करायचे आहे. एक व्यक्ती आहे, तो ऍक्सिडेंट मध्ये डेथ झालाय, त्याच्या फॅमिलीला तुम्हाला डॅमेजेस मिळवून द्यायचे, तर तुम्ही काय काय एव्हिडन्सेस द्याल? रिलेव्हंट एव्हिडन्सेस काय काय देणार? कशासाठी? टू डिटरमाइन द अमाऊंट, की तो किती कमवत होता, करता होता घरात, हे सगळे जे एव्हिडन्सेस आहे, ऍक्सिडेंट किती झाला, दवाखान्यात खर्च काय लागला, इन्शुरन्स पॉलिसीज, हे सगळे जे आहेत दे ऑल आर रिलेव्हंट. तर इथे तेच सांगितलं की सगळे त्याच्या अमाऊंटची डिटरमाइन करणारे जे काही एव्हिडन्सेस आहे आणि इथे कोर्ट रिलेव्हंट करून घेईल. इन अ सूट इन विच डॅमेजेस आर क्लेम्ड, any fact which enable the court to determine the amount of damages which ought to be awarded is irrelevant. Any fact, कोणतीही फॅक्ट घेऊन या जी की डिटरमाइन करायला इथे त्याला सोपं जाईल कोर्टाला आणि ती करता येईल डिटरमाइन. उद्या चालून ऍक्सिडेंट झाला, डॅमेजेस पाहिजे आणि इथे तो घरातला करता होता, याच्याशी काय संबंध? नाही आहे संबंध. का? कारण तो डिटरमाइन करायचे आपल्याला डॅमेजेस. तर अशा प्रकारचे सगळे एव्हिडन्सेस त्याचे डॅमेजेस डिटरमाइन करण्यासाठी, अमाऊंट डिटरमाइन करण्यासाठी कोर्टामध्ये रिलेव्हंट आहे. ओके. सो प्रश्न जर आला तुम्हाला कधीही MCQ मध्ये काय काय डिटरमाइन होईल आणि खाली ऑफ सॅलरी स्लिप ऑफ दॅट पर्सन, ओके, बर्डन ऑफ द फॅमिली, एक्सपेन्सेस ऑफ द फॅमिली, हे सगळे तिथे रिलेव्हंट होईल. ठीक आहे. नंबर 11 सेक्शन where the question is at the existence of any right or custom. ठीक आहे. right or custom, this is very interesting again. What is mean by right or custom? Where the question is as the existence of any right or custom, the following facts are relevant. कोणताही राईट, मला राईट आहे याचा, मला राईट आहे त्याचा, आम्हाला राईट आणि कस्टम्स, काही कस्टमरी गोष्टी असतात किंवा काही राईट्स असतात की भरपूर दिवस झाले किंवा भरपूर वर्ष झाले की एखाद्या पर्टिक्युलरली मंदिरामध्ये पूजा करण्याचा, अर्चना करण्याचा, एक पर्टिक्युलरली ब्राह्मणाचा कस्टमरी राईट कंटिन्युअसली चालू राहत आहे, तर त्याच पिढीचे ब्राह्मण तिथे कस्टमरी राईट्स नुसार पूजा करू शकतो. राईट्स, एक कॉमन वेल आहे, कॉमन विहीर आहे, ते पूर्ण गाव जे आहे त्या कॉमन विहिरीचं पाणी पितात आणि इथे कोणी आतापर्यंत त्यांना इंटरप्ट केलेलं नाही आहे. रस्त्याने जाण्याचा राईट आहे आपला. अनेक असे राईट्स अँड कस्टम जे की आपण ऑलरेडी जीवन जगताना फॉलो करतोय. सो दॅट ऑल आर द रिलेव्हंट. उद्या फिशरी मॅन आहे एखादा, सपोज तुम्ही एखाद्या मुंबई कोस्टवर गेला किंवा तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेला जिथे काही समुद्र तट आहे, तर तिथे त्यांनी त्यांचे टेबल्स टाकून वाटून घेतले असतात की आमच्या पिढ्यापासून आम्ही इथे फिशरी राईट एक्सरसाइज करतो आणि पॉवर आहे आम्हाला. इथून एवढ्या समुद्रामध्ये कोणीही यायचं नाही आणि फिश पकडायचं नाही, तिथं तेवढा जो एरिया आहे तो आमचा आहे. आता इथे कुठे लिहून ठेवलंय का? नाही आहे, पण तो त्यांचा कस्टम आहे. मग उद्या चालून जर दोन फिशरमॅन मध्ये जर भांडण लागली की नाही हा माझा राईट आहे, एवढ्या एरियामध्ये मी आहे, एवढ्या एरियामध्ये तू आहे, तर कस्टमरी राईट त्यांचा रिलेव्हंट होईल की एक व्यक्ती जो फिशरमॅन आहे तो इथे काय देईल? एव्हिडन्सेस देईल की माझ्या 3 पिढ्यापासून सर आम्ही इथेच काम करतोय, मी विटनेसेस आणलेले आहेत त्याच्या बाबतीत. तर अशा प्रकारचे एव्हिडन्सेस रिलेव्हंट होतील. कारण वाद सोडवण्यासाठी काय आपल्याला डेफिनेटली कागदोपत्री सगळीकडे एव्हिडन्सेस नाही मिळणार आहे. मग आपल्याला वेगवेगळ्या एव्हिडन्सेस, वेगवेगळ्या फॅक्ट्सला घेऊन कोर्टाला इथे वाद सोडावे लागणार आहे. मग ते कस्टमरी असो, ट्रॅडिशनल्स असो, व्हॉट एव्हर. The customary right is also relevant in the court. Rights is also relevant in the court. Any transactions by which the right or custom in a question, जेव्हा right आणि custom questions मध्ये येतात, was created, claimed, modified, recognized, asserted, denied, or which was inconsistent with the existence. कोणताही राईट आणि कस्टम जेव्हा तुमचा इथे कोर्टमध्ये आलाय तर तो क्वेश्चन वाच की क्वेश्चन काय की क्रिएशन्स, त्याचं क्रिएशन कधी झालंय. एक तर तो कागदोपत्री असेल तर त्याच्यावर सगळं मेन्शन असेल की हा राईट क्रिएट कधी झालाय, हा राईट मला मिळाला कधी. सपोज एखादी प्रॉपर्टी आहे त्याच्यावर पोजेशन, ज्या दिवशी मी ते विकत घेतले, मी त्याची ओनर झाली, त्या दिवशी क्रिएट केला कॉन्ट्रॅक्ट आणि रजिस्ट्रेशन झालंय प्रॉपर्टीचं, तर क्रिएशन म्हणतो आपण याला. तर त्या दिवशी त्या क्रिएशनच्या डेट पासून माझ्याकडे त्याचा राईट आहे. पण कस्टमरी जनरली लिहून नसतात,
कधी कधी ताम्रपत्रावर वगैरे किंवा काही शिक्क्यांवर लिहून असतात, पण जनरली नसतात पण. तर ते ओरल एव्हिडन्सेस थ्रू प्रूव्ह करावे लागेल तुम्हाला की क्रिएशन कधी झालंय, तर पिढ्यानुसार कस्टमरी क्रिएट झाले. आणि जनरल राईट असेल तर ते कदाचित कुठेतरी लिहून सापडतील. ठीक आहे. तर मग क्रिएशन वरून क्रिएटेड झालाय का की नाही, हा क्वेश्चन इथे कोर्ट तुमच्या अशा एव्हिडन्सेस वरून सोडवणार. क्लेम्ड, नेमकं तुम्ही काय क्लेम करता, ओनरशिप क्लेम, टायटल क्लेम, पोझिशन क्लेम, नेमकं आता तुमचा कशाचा राईट आहे, तर ह्या गोष्टी तुमच्या सॉल्व्ह केल्या. मॉडिफिकेशन्स, की मधात कुठे मॉडिफाईड झालेलं आहे का, ठीक आहे की नाही. लाईक मला तुम्ही एका प्रॉपर्टीचं पोझिशन दिलं, पण नंतर 8-10 वर्षानंतर आपण त्याच्यामध्ये अजून मॉडिफाईड करून घेतलं की आता या प्रॉपर्टी सोबत तुम्हाला बाजूच्या प्रॉपर्टीचं पण मी देतो आहे. जसे की मॉडिफिकेशनचं मी ऑलरेडी एक उदाहरण सांगत असते की मी तुम्हाला रेंटनी प्रॉपर्टी दिली आणि मी निघून गेले US मध्ये. 10 वर्षानंतर त्याच अग्रीमेंटला आपण मॉडिफाईड केलं, काय की आजपासून माझ्या भावासोबत तुम्ही रेंट अग्रीमेंट करा या प्रॉपर्टीचं. आय एम नॉट प्रेझेंट देअर, आय वॉज नॉट प्रेझेंट देअर ऍट द टाइम. सो अशा प्रकारे जे मॉडिफिकेशन्स आहेत त्याच्याबद्दल ही एव्हिडन्सेस तुम्ही देऊ शकता. रिकग्नाइज्ड, कोणी रिकग्नाइज केलंय का दुसऱ्याला, राईट्स असर्टेड, डिनाइड विच वॉज इनकन्सिस्टंट विथ द एक्झिस्टन्स, हे आपल्याला IPC मध्ये पाहायला मिळतं. व्हॅल्युएबल सिक्युरिटी ची डेफिनेशन आहे ऍक्च्युली पूर्ण. तर इनकन्सिस्टंट, एक्झिस्टन्स काय याच्यामध्ये आहेत ते सगळे तुम्ही पाहू शकता, एव्हिडन्सेस देऊ शकता याबद्दलचे. Particular instance in which the right or custom was claimed, recognized or exercised, or in which its exercise was disputed, asserted or departed from. पर्टिक्युलर इन्स्टंट, अशा पर्टिक्युलर इन्स्टंट मध्ये तुम्ही त्या राईट आणि कस्टमला क्लेम करताय की रिकग्नाइज, एक्सरसाइज, की डिस्प्युटेड, जी असर्टेड आणि डिपार्टेड फ्रॉम, की तुम्हाला कोणी वेगळं केलंय त्याच्यापासून. अशा अनेक गोष्टीचे तुम्ही इथे एव्हिडन्सेस देऊ शकता फॉर द राईट आणि कस्टमशी. हे सगळ्या गोष्टी रिलेव्हंट होऊ शकतात. द क्वेश्चन इज वेदर A has a right to fishery. The question is whether A has a right to fishery. A did conferring the fishery on A's ancestor. A mortgage of the fishery by A's father, की एक डीड आहे, डॉक्युमेंटरी डीड इथे दिसते की मी फिशरी आहे की नाही. तर ए डीड कन्फरिंग द फिशरी ऑन द एज अँसेस्टर, माझ्या अँसेस्टरची, पूर्वजांची एक डीड केलेली आहे की त्यांनी मॉर्गेज ऑफ द फिशरी बाय एज फादर, की आम्ही त्यांच्याकडनं मॉर्गेज घेतली होती. सबसिक्वेंटली ग्रांट द फिशरी बाय द फादर, आणि मग नंतर फादर कडून मला मिळाली. Irreconcilable with the mortgage and conceivable with the mortgage, and particular instance in which A's father exercised the right or in which the exercise of the right was stopped by and neighbors are relevant. नंतर मग नेबर आम्हाला इंटरप्ट करताय, आम्हाला एक्सरसाइज करू देत नाही, जे की आमच्या अँसेस्टर पासून डीड, ती डीड काय असणार इथे, डेफिनेटली एव्हिडन्स असणार आहे. ठीक आहे. सो आता आपण एवढं कव्हर केलेलं आहे. सेक्शन 12 थोडा मोठा आहे. सेक्शन 12ला आपण उद्या कव्हर करणार आहे. 12, 13, 14, 15 जाऊया, 16 पर्यंत ऍडमिशन्स पर्यंत जाऊया, 15 पर्यंत जाऊया. 14 नंतर ऍडमिशन्स लागतं 15 मध्ये, तर ऍडमिशन आपण नेक्स्ट प्रॉपरली सेपरेट लेक्चर मध्ये कव्हर करूया. ठीक आहे. तुम्हाला काही डिस्कशन करायचं असेल तर मी व्हिडिओ ऑफ करते, देन डिस्कस करूया.